तर काय सांगाल, आज धरणे आंदोलनाचा 11 दिवस आहे, अद्याप अजून केडीएनचे जे कोणताही आयुक्त किंवा अजून भेट दिलेली नाही आहे. हा जो बुद्धभूमीचा प्रकरण आहे खूप तापलेला आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम तर मी आपल्याला फार पूर्वीच सांगितलं होतं की केडीएमसीच्या आयुक्ताकडून आम्हाला तीळ मात्र अपेक्षा नाही आहे. ज्या आयुक्तांनी हा सगळा इथे कट रचून आणला, ज्यांनी तालिबान ॲटिट्यूड ठेवून बौद्धभूमी फाउंडेशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी 30 तारखेच्या त्या सकाळी भंतेजींची फरफट केली, त्यांना रडण्यासाठी मजबूर केलं. लहान श्रामणेर भंते जे होते ते लहान श्रामणेर भंते या ठिकाणी रडले अक्षरशः, त्यांचा थरकाप सुटला. हे सगळं पोलीस फौज आणि हे सगळं बघून याला कारणीभूत इथले आयुक्त जे आहेत, जे तालिबानी विचारसरणी ठेवतात असं म्हणायला हरकत नाही, हे त्याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून आमची जी मागणी आहे ह्याला पहिले हटवलं पाहिजे. ते अद्यापही शासनाने केलेलं नाही आहे. ज्या मूळ मागण्या आहेत त्याच्याकडे शासन लक्ष देत नाही आणि ज्या मागण्या आम्ही बोलल्या नाही त्या करून दाखवत आहे. तर आमचं शासनाला हे म्हणणं आहे, जसं कालच्या ह्याच्यामध्ये विधान भवनामध्ये विधिमंडळ अधिवेशन असताना त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की सगळं काही चांगलं आहे आणि सगळी आपापली पाठ ठोकून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण आमचं म्हणणं आहे की अद्यापही आंदोलन या ठिकाणी चालू आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, बाहेर संभ्रम तयार करण्यात आलं. दुसरी गोष्ट, काल विधानभवनातून मान्य आमदार ते अंबरनाथचे जे ते हेही म्हणाले की इथं तेढ निर्माण करण्याचं काम समाजामध्ये होत आहे. माझा प्रश्न असा आहे की ही तुम्ही कॅमेरा फिरवा पाहिजे तर कोणता व्यक्ती तुम्हाला इथं तेढ निर्माण करणारा दिसतो? हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले लोक आहेत, बुद्धाचे उपासक आहेत, उपासिका आहेत आणि बुद्धाविषयी आस्था आहे मनामध्ये, त्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांना हे छक्केपंजे येत नाही, ज्याच्यामध्ये आपण सगळे माहीर असाल, त्यांना नाही येत. पण एक लक्षात ठेवा की बुद्धाच्या शासनाचा तो नियमच आहे, जी लोक बुद्धासोबत किंवा बुद्धाच्या जागेवर डोळा ठेवून असतील त्यांना पुढे कर्माची फळं हे भोगावीच लागतील. कर्मा थेरी आहे, कर्मा रिटर्न्स, कर्माची फळं त्यांना भोगावी लागतील. ज्यांनी या ज्या नॉन कॉन्ट्रोवर्शियल लँड आहे, या नॉन कॉन्ट्रोवर्शियल लँडमध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार करून हेतू पुरस्सर इथे हा बखेडा उभा करण्यात आलेला आहे. या जागेवर 32 एकरची जागा ही पचली नाही कोणाला, ही बौद्ध समाजाकडे गेलेली जागा आहे आणि त्यामुळे हे सगळं षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी हे सगळं करून आणलेलं आहे ते हे भोगणार आहेत कर्माची फळं आपल्या. दुसरी महत्त्वाची बाब, प्राधिकरणाला घेऊन आमचा सातत्याने विरोध आहे. तेच प्राधिकरण पुन्हा काल असेंब्लीमध्ये बोलण्यात आलं. प्राधिकरण म्हणजे काय, तर या ठिकाणी प्राधिकरणाला द्यायचं, त्यांना सोपवायचं. माझा प्रश्न असा आहे, मी सगळ्या धर्माचा, सगळ्या देवांचा आम्ही सन्मान करतो, मान सन्मान करतो, ठीक आहे. आणि मान सन्मान करत असताना जर आम्ही एकच सांगतो की तुम्ही शिर्डी संस्थान बघा, शिर्डीच्या संस्थानांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून ग्रांट मिळते, दिलेली आहे खर्च. जो डेव्हलपमेंट फंड आहे अयोध्याचा तो दिलेला आहे अयोध्याच्या ट्रस्टला, सिद्धिविनायकला दिलेला आहे 500 कोटीपर्यंत. तिथं तुम्ही प्राधिकरण का नाही म्हणाला? तिथं प्राधिकरण असणं गरजेचं होतं, तिथं तुम्ही दिलेलं नाही का प्राधिकरण? आमचं मत त्याविषयी नाही आहे, तिथे असो नसो तो पूर्णपणे त्यांचा भाग आहे. पण माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की नियम हा सगळ्यांना सारखा असला पाहिजे. या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन आहे आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी विकास करू शकता ना. चॅरिटी कमिशनर त्याच्यावर आहेच बसलेले. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि कितपत आपण हे सगळं असंच भिजत घुंगडं घालणार आहात. आपण मोठं मन केलं पाहिजे आणि मोठं मन करून आपण या ठिकाणी जे बौद्ध समाज आहे याच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत. आपण कुठेतरी ह्या मागण्या पूर्ण केल्या तर आपणच लोकांच्या मनामध्ये राज्य करणार. माननीय आपले मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत कल्याणचे, त्यांना मी सांगतोय की ताकद जोडल्यावर जुळत असते ना, तोडल्यावर थोडी मिळते. तुमच्याकडे जे लोक येऊन जे तुम्हाला रिपोर्ट करतात ते सगळे चुकीचं करतायत. कारण तुमच्या समोर त्यांना मोठं व्हायचं असेल, त्यांचे काय काय आपले हे असतील मला माहीत नाही, पण तुमच्या समोर तुम्ही वेगळा शो करताय. तर तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. मतदान तुम्हाला सगळेच करतात, त्यामुळं तुम्ही हा निर्णय व्यवस्थित घ्याल असं मला वाटतं आणि लवकरात लवकर हा तिढा सोडण्याचं काम आपण कराल.
ठीक आहे शिंदेजी.